वक्फ संशोधन विधेयक बिल पर लोकसभा में चर्चा हुई। केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू ने लोकसभा में इस बिल को पेश किया। देखिए बिल को लेकर उन्होंने और क्या क्या कहा। की वक्फ सुधारणा जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल। खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं। ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती। आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे, चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। 3 तलाक नंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे। ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे। कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही, कुठल्याही प्रकारे टक्के पॉइंट्स असे आहेत की ज्या पॉइंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे। केवळ 16% 155 मुद्दे असे आहेत, 16% मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे। त्याच्याकरता त्यांनी काय अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत। त्यांना मी 15 दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की 31 एप्रिलपर्यंत किंवा 1 मे पर्यंत हे जे 16% आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। दुसरं विभागांना मी सांगितलेलं आहे 1 मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण 100 दिवसाचा काय प्लॅन केला होता, त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला, जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे। त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की 100 दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याची पूर्ण माहिती ते देणार आहेत। आता 22 डिपार्टमेंट आमचे उरलेले आहेत, ज्या 22 डिपार्टमेंटचा आढावा उद्या आम्ही घेणार आहोत। त्या संदर्भात आम्हाला काही माहित नाही, ते आम्ही करत नाहीये। आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला हे काम दिलेलं आहे। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांची मानकं ठरवलेली आहेत, मार्किंग सिस्टीम ठरवलेली आहे। त्यांचा जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आम्ही आमचं काय म्हणणं आहे किंवा काय रँकिंग आहे ते ठरवू। ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे राजकीय चांगलं आहे। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी त्यांचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं आहे, तुम्ही लक्षात घेत नाही। भाजप आमदार सुरेश एक विधान केलं बिश्नोई गँगच्या माध्यमातून, असल्या विधानांवर मी काय उत्तर हे जे काही रोज बीडमध्ये कोणी हे विधान करतं कोणी ते विधान करतं, मला असं वाटतं की तुमच्याकडे बातम्या काही फार उरलेल्या नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही त्या ठिकाणी सापडत नाही, त्यामुळे तुम्ही ते चालवत असता। माझ्याकरता बीडची केस अत्यंत महत्त्वाची होती, त्याचं योग्य प्रकारे आपल्या CIDने विश्लेषण केलं, चार्जशीट दाखल झाली आहे। आता आमचं करता मेन चॅलेंज त्या चार्जशीटच्या अनुसार जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, याकडे आमचं लक्ष आहे। बाकी तुम्हाला रोज जे मसाले लावायचे ते तुम्ही लावा। थोड़ा उसको और समय लगने वाला है, उसके लिए 2 हफ्ते मैंने बढ़ा के दिए हैं। मेरा विश्वास है कि इस कार्यक्रम को अच्छी तरह से पूरे करेंगे। बिहार में महाराष्ट्र आता महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार आहे, मार्गदर्शन केलेलं आहे विद्यापीठांपासून, अशा प्रकारे गौरवाची मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात आहे की अमित भाईंनी आमच्या प्रचाराची सुरुवात केली होती, सगळ्या विभागात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला होता आणि आम्ही बूथपासनं तर वरपर्यंत सगळ्या व्यवस्था असतील, नरेटिव्हच्या व्यवस्था असतील, या सगळ्या गोष्टींवर फेक नरेटिव्ह संपवण्यावर आम्ही खूप मोठी मेहनत केली आणि त्यामुळे लोकसभेतला फेक नरेटिव्ह आम्ही किल केला
आणि थेट नरेटिव्हने त्याचा मुकाबला केल्यामुळेच आम्ही जिंकलो. त्यामुळे निश्चितपणे हे चांगलं मॉडेल आहे. ते बिहारमध्ये यूज होत असेल तर चांगलंच आहे, पण बिहार एक असं राज्य आहे की ज्यांचं स्वतःचं एक मॉडेल आहे. शेवटी बिहार ही राजकारणाची पाठशाळा आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं मॉडेल ते वापरतील. आमच्याकडनं काही हवं असेल तर आम्ही देऊ. थँक्यू.